आपण प्रार्थना करूया. ते परमेश्वर पिता सर्व बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना साहित्य ही प्रार्थना आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. दावीद सोडला. दावीदावर लोक कुंकूर करत होती, बोलत होती. त्यामुळे दावीदाने शाप तयार करत की देवाकडे त्यांनी अशा प्रकारे प्रार्थना केली की त्यांचा पूर्ण नायनाट व्हावा. हालेलुया. 109 अध्याय पूर्ण वाच, म्हणजे त्याच्यात तुम्हाला एक शिकायला मिळेल की देव आपल्या प्रत्येकाला कशा प्रकारे कार्य करायला शिकवतो. आणि हा तर दावीद परमेश्वरच्या दृष्टीने एकदम मजबूत होता आणि देव त्याच्यावर खूप प्रेम करायचा. पण जेव्हा त्याच्याबद्दल किंवा त्याच्या विरोध लोक खूप बोलत होते तर त्यांनी देवाकडे अशा पद्धतीने प्रार्थना केली की ह्यांचा पूर्ण नाश हो. हालेलुया. पण येशू ख्रिस्त आल्यानंतर जे शापित किंवा निंदा करणारे किंवा नफरत करणारे किंवा जे द्वेष करणारे प्रभू येशूने त्यांच्यासाठी प्रार्थना करायला शिकवलं की अशा लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करा की त्यांचा नाश न व्हावा ना, त्यांचा घात न व्हावा, तर त्याला सुद्धा ही चांगली बुद्धी निर्माण व्हावी. हालेलुया. तर दावीदाने काय केले ते बघूया. मग प्रभू येशूने आपल्याला काय शिकवले ते सुद्धा वेळ मिळाले ते सांगूया. हे माझ्या स्तुतिपात्र देवा, मौन धरू नकोस, कारण दुष्टाने कपटी जनाने माझ्यावर तोंड सोडलेलं आहे. जीभेने काय सांगते ती माझ्या विरुद्ध बोलले. हालेलुया. पण जेव्हा मध्ये 5 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये त्यांनी सांगितले की माझ्या नावामुळे निंदा नारशेष करेल तेव्हा तुम्ही थांबणे. हालेलुया. आता आपल्याला देवाच्या राज्यामध्ये बोलणार तेव्हा आपल्याला येशूची आठवण ठेवावी लागेल. आता आम्ही कार्य करतो, आमच्या पाठीमागे लोक काय बोलत नसेल न बोलत नाही बोलतो, कानावर पण येते, तोंडी पण बोलून जाईल. आपल्या स्वतःला नम्रता जितकं धारण करेल किंवा स्वतःला देवाच्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करेल तेवढं आपल्याला शांती येईल आणि समोरच्या व्यक्तीला अशांती. म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. माझ्यावर द्वेष म्हणजे नफरत दृष्टीने शब्दाचा वर्षाव केल्याने ते माझ्याशी विनाकारण. आता आमच्याशी पण लोक विनाकारण काय करतात, कारण देवाने जी शिकवण दिलेली आहे ती हर एक लोकांसाठी तेच आहे. पण आपल्याला त्यावेळेला असं सहन करायचे शिक्षण घ्यायचं की जेवढं कंट्रोल करता येईल तेवढं करायचं, पण तोंडातून अपशब्द किंवा शाप हे उत्पन्न नाही करायचं. कारण जर ते केलं तर त्याच्याद्वारे जे काही सुख झालं ते आपल्या स्वतःला भरपाई भोगावं लागेल. हालेलुया. जेव्हा मी घरामध्ये असतो तेव्हा मनात चिंतन करत असतो अशा अनेक गोष्टीविषयी, तेव्हा एक प्रश्न मी माझ्या स्वतःलाच विचारतो की शास्त्रात अशा बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत, तर त्या काळामधल्या सर्व गोष्टी या ऐतिहासिक गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये हकीकतमध्ये ते ओरिजिनल आहे. हालेलुया. पण देव त्याच्यातून सर्व व्यक्तीला कुठेतरी सल्ल्याचं गिफ्ट देत असतो.
मी प्रेमाने वागत असता ते मला विरोध करतात, मी प्रार्थनेत आता दावीद सांगतो की मी प्रार्थनेमध्ये एकदम मन लावून राहत असतो. काय चाललंय ते चालू दे, मला काय करायचं. हालेलुया. जेव्हा आपण प्रार्थनेत असतो ना तेव्हा हे गोष्टी नेहमी शिक्षणामध्ये ठेवायच्या असतात. हालेलुया. आपलं काम काय, देवाने दिलेली जबाबदारी ती सांभाळायची. पण त्याच्यामध्ये अनेक समस्या येतात, अनेक दुःख येतात, अनेक आपत्ती येतात, अनेक संकट पण उत्पत्ती जात असतात. हालेलुया. पण त्याच्यातूनच आम्हाला त्याच्या राज्याचा अनुभव लोकांना द्यायचा. मी बऱ्याची फेड त्यांनी, आता आपण बरं करतो का नाही लोकांचं, लोक आपल्या विरुद्ध वाईटच जातात की नाही. जेवढ्या लोकांचं मी चांगलं केलं तेच माझ्या विरुद्ध गेलं, पण मी नाही काय बोलत, देव बघेल एवढंच. कारण अशी घटना येतात. येशूने जगात एवढं प्रेम केलेलं होतं, आज स्वतःचं बलिदान पण देऊन टाकलेलं होतं. शरीर आत्मा सगळं लोकांच्या हातात दिलेलं, पण जेव्हा त्याचा अंत आला तेव्हा त्याने आत्मा देवाच्या हातात, म्हणजे सगळ्या कामासाठी कार्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त धावत होता आणि सगळ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि सगळ्यांना सल्ला देऊन शांती, आनंद, चमत्कार, अद्भुत गोष्टी, फार प्रश्न आहेत ते सोडवण्याचं ते काम. माझ्या प्रेमाची फेड त्यांनी द्वेषाने केली. आता तुम्ही प्रेमाने वागतात, एकाशी बोलायला जातात, दुसरा तुझ्याशी किंवा तुमच्याशी भांडण करण्यास उभा राहील. कधी कधी बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये असे प्रश्न आहेत, तुम्हाला वाटते की त्यांना क्षमा करावं, जाऊ दे. मी लोकांना नेहमी सांगतो क्षमा करा, तर मनातून त्यांना जाऊन सांगू नका मी चुकलं असेल तर मला क्षमा करायचं. कारण त्यांची कंट्रोल शक्ती नसल्यामुळे ते पुन्हा भांडणामध्ये नसेल तर तुम्हाला असा शब्द वापरते, आले ना पाया पडा ना. प्रश्नाची उत्तर सगळ्यांना हेच असतात. म्हणून असा प्रयत्न करत जायचं की देवा तू सर्वांचा हृदय जाणारा प्रभू आहे. त्यांच्या हृदयाला तू स्पर्श कर. आम्ही पहिले सगळे दोघे चांगले होते, आता आम्ही वाईट कशाला जातो. काहीतरी आमच्यामध्ये भिंत उभारलेली आहे, तर ही भिंत आमची बाहेर काढ, आमचा समेट हे जीवन आम्हाला पुन्हा दे. हालेलुया. मग ते समेटाचं जीवन आपल्याला प्रभूच्या द्वारे मिळते आणि मग आपल्या सगळ्यामध्ये शांती शांती शांती. मग त्याचं मन खात राहील, तुमचं पण मन खात राहील. तुमच्या त्याचं नाही मी कुठे त्याला तोडजोड काढलंच असं. हालेलुया. आता ही जी जीवन असते आपल्या शिकायचं. हालेलुया. बघा बरेचसे प्रश्न आहेत, मी हेच बोलतो. मला एक सवय आहे, म्हणजे मला एक सवय आहे ती अशी की तुम्ही माझ्याशी बोलत नसेल तर मला खूप वाईट वाटतं. मी देवाकडे प्रार्थना करतो की देवा बघ, माझ्या मनात त्याच्याविषयी वाईट नसावं का, त्यांच्याविषयी माझ्या मनात काही वाईट नसावं, पण जसे चांगलं आहे ते चांगलंच राहावं, वाईट नाही. हालेलुया. कशाला नुसतं विरोध राहायचं, दोघांमध्ये नफरत निर्माण करायची. अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांमध्ये प्रश्न सोडावे लागतात आणि जसे प्रयत्न सोडत जातात तसा प्रभू तुमच्यामध्ये एक मदतीचं चिन्ह देण्याचं काम करत असतो. हालेलुया. त्याच्यावर दुर्जनाला अधिकारीने त्याच्या उजव्या हाताकडे हालेलुया. कोण उभा राहो? विरोधी उभा राहो. आता आपण विचार करा की अनेक लोक असतात. हालेलुया. सगळ्यांकडे विरुद्ध लोक आहेत. तुमच्यामध्ये कोण विरोधी नाही?
बोलच ना. हालेलुया. माझ्या विरुद्ध कोण बोलते, काय करणार? हालेलुया. मग काय करणार? औषध आणू. हालेलुया. अरे माणसाचा तो एक स्वभाव आहे, कधी कधी कोणाचा राग कोणावर काढणार ते पता नाही. बरोबर ना? असंच असते की नाही का? कधी कधी बायांचं हे जास्त आहे, नवऱ्या बायको मध्ये दोघांमध्ये काय वाजलं ना, मुलाला धरून वाजवलं नसतात खुश. हालेलुया. राग कोणावर काढणार? कधी आई वडिलांची भांडण असते ना, तर लांबून बघा, म्हणजे गपचूप दिसले नाही पाहिजे, नाही तर त्यांना दिसलं तर ते पहिले धावत येतील. मी काय बघतात? आई सावध राहायचं. अशा घटना होतात अनेक ठिकाणी. त्याचा न्याय होईल तेव्हा तो अपराधी ठरू हालेलुया. त्याची प्रार्थना पाप ठरू. काय म्हटलं? प्रार्थनेला पाप म्हटलं ते. हालेलुया. म्हणजे आज आपण देवाबरोबर आहे आणि देवाबरोबर असल्यानंतर ज्या देवाच्या गोष्टी तुमच्या जवळ राहिलेल्या आहेत, देवाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या पाठीमागे येत असतो. हालेलुया. चांगली प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे देवाचा आशीर्वाद आहे. ती प्रार्थना देवाची पोचते. पण हालेलुया, ज्या व्यक्ती कुरकुर करतो, देवाचे नियम पाळत नाही, वचनाचं पालन करत नाही, त्याची प्रार्थना पाप ठरते. प्रार्थनेचं फार कठीण परिस्थिती जावं, प्रार्थनेमध्ये फार कठीण परिस्थितीत जावं लागते. प्रार्थनेमध्ये कोणता स्वार्थ लागत नाही. प्रार्थना म्हणजे परमेश्वर, आणि परमेश्वर हा आपल्याला मिळाला आहे, तोच परमेश्वर दुसऱ्यांना द्यायचा. आपला स्वार्थ नाही. ज्या वेळेला बघा, मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा जेव्हा मी प्रार्थना ठेवतो, इकडे केवळ लेटरी ठेवतो, बरोबर, जेव्हा मी लोकांना बोलतो प्रार्थनेत या, पण त्यावेळेला कोणी येत नाही. त्याच्यानंतर काही ना काही समस्या येतात की नाही येतात, संकट येतात की नाही येतात. हालेलुया. मी तुम्हाला आता सांगतो, मी बोलसाला फोन केला त्या केंद्रात, तर 3च्या सुमारामध्ये तेव्हा मोठं वादळ सुटलं. वादळ आणि पाणी, एवढा पाऊस आणि वादळ वीजगळ, झाडा बिड सगळं तोडून टाकलं. हालेलुया. आता विचार आहे, शेती कापायला आज काही त्याने कापली. मी अगोदरच त्यांना सांगितलेलं होतं, प्रार्थना मध्ये मजबूती, कारण अचानक पाऊस येणार, अचानक वादळ येणार, अचानक घटना होणार. आता ह्यांना काय वाटलं असेल की नाही, की ब्रदरचे बोलतात ते सत्याची. आपल्या इकडे आले तर गुडघे टेकल्यानं प्रार्थना केली की प्रभू बोटीतच समुद्रामध्ये, जर तुम्हाला काही करायचं असलं तर मी अडवणार नाही, पण सांभाळतो की लोक आहेत, थोडी सिस्टम राहू दे, नंतर पाहिजे द्यायचं ते दे, पण आलं जरी तर याच मातीवरच ठेवू, त्या समुद्रापर्यंत पोहोचून दे. आकाशात तुम्ही बघितलं असेल की लाल प्रकारची ढगांनी वादळाची तुमच्या भाषा ताबडतोब प्रार्थना करत. मला काही जर आढळलेलं असेल की देवा, माहितीये तुझा क्रोध आहे, माहितीये तुला राग आहे, कारण आता सृष्टीची नासाई करायची. लोक त्याला 8 अध्याय म्हणजे तुम्ही 19 पासून वचन वाचलं ना. आता तोडजोड करू नका, मी तुम्हाला सांगतो, पटेल ते धरा, जेवढा वेळ मिळते तेवढा प्रार्थनेत राहा, जेवढं गोरगरिबांना काय करता असेल ते करा, कारण नंतर गरिबी आपणच होणार. जो पुढचा काळ मला दिलेला आहे तुम्हाला सांगतो, प्रत्येक माहित नाही तुम्हाला, मला काय माहिती नाही, पण माझ्या प्रभू मला ज्या काही गोष्टी देतील ते मला वाटते मी तुम्हाला द्यावं. श्रीमंत आहेत ते गरीब होणार, आणि गरीब आहे ते श्रीमंत होणार. मनाने आत्म्याने, मनाने ना आत्म्याने. असं नाही तर करोडो अब्जो पैसा आहे, पण ज्याला खायला प्यायला मिळत नव्हतं तो सुखी समाधानाने राहील जीवन, त्याला श्रीमंत बोलतात. करोडो पैसा असणार श्रीमंत नाही, आत्म्याचा श्रीमंत पाहिजे, समाधानी. आणि ज्याच्याकडे खायला नव्हतं त्याच्याकडे खायला होईल.
आणि तो परमेश्वराचा धन्यवाद देईल. ज्याला देवाची ओळख नव्हती तो देवाची ओळख करत राहील, आणि ज्याला देवाची ओळख होती त्याने देवाला सोडलं तो सैतानाची ओळख. अशा शेवटच्या काळाच्या घटना आहेत. जेवढही वेळ तुम्हाला देवाबाबतीचं मनन चिंतन करतायचं, विचार दुसरे करू नका. आपल्या हर मानवाची विचार आहे, पैसा असला तरी चिंता आहे, पैसे नसले तरी चिंता आहे, वस्तू घरात असली तरी चिंता आहे, घरात नसली तरी चिंता आहे. ही वेळ जी देवाने आपल्याला दिलेली आहे त्याचा पूर्णपणे पवित्र आत्मेच्या द्वारे आम्हाला मजबूत वापर करायचा. आता शेवटचा काळ आहे, मुक्ती समय जवळ आलेला आहे. नजर वरती करा. आता वरच लोक जास्त बघतात काय होईल. एक गरमी आहे ना, तेवढं मोठं वादळ होत आहे, तेवढा मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. एक चिन्ह ठेवतो आपल्याला, अशा पद्धतीने चिन्ह देते की ह्याच्यामुळे फार मुश्किल. कारण लोकांनी ना झाडं पानाची होती ती तोडली, त्याचा इफेक्ट आहे. पुढे उन्हाने माणसं करपून बांधतात. हर चीज मध्ये वचना शिक्षणात निर्माण झालं. हे पवित्र शास्त्र पवित्र बनवण्यासाठी दिले, अपवित्र बनण्यासाठी नाही, पैशासाठी नाही, खाण्यासाठी नाही, वस्तूसाठी नाही, देवाच्या गौरवासाठी दिले. अरे तुमचं बघता तुम्ही तर तुमच्या जोडीला येत असेल ते बघून ठेवा की माझ्या जोडीला येणार आहे. ही वेळ नाही. ज्याला सुख समाधान पाहिजे असेल त्यांनी प्रार्थनेने जीवन जगावं. पैसे उडवायचे विचार करू नका. पैसा ज्याही त्याच्या पूर्वची भाकर मिळेल त्याचे विचार करा. कारण आता प्रभू स्वतः न्याय करायला निघाला. आज न्यायाधीश असून सुद्धा न्यायाधीशाचा न्याय होणं कठीण झालं. म्हणून जेव्हा परमेश्वर प्रत्येकाला न्यायाधीश येशू ख्रिस्त कसा न्याय निवाडा करायला नाही, तो लोकांचं तारण करायला. म्हणून आपल्याला सत्याचे न्याय परमेश्वराने दिले, ते म्हणजे परमेश्वराच्या वचनाचं पालन करून, आज्ञाचा वापर करून, पवित्र आत्म्याची ताकद शरीरात घेऊन, उत्साह आणि आनंदाची शांती घेऊन इतर लोकांपर्यंत आपलं जीवन द्यायचं. त्यांचे दिवस थोडे हो, तसं की त्यांचे दिवस थोडे हो, त्यांचा मुद्दा दुसरा घेऊ, फायदा त्याचा दुसरा घेणं. मग आपलं लाईफ असं दावीदाने म्हटलेल्या गोष्टी आहेत. त्याची मुलं अनाथ हो, काय सांगते त्याची. दावीदाने किती शब्दाचा वापर केलेला आहे, त्याच्या अवक्या बाहेर गेलेलो होतो म्हणून त्याची शापाला सुरुवात केली. जो प्रेमाने, दयेने, समाधानाने, शांतीने भरलेला देवासाठी वेडा असलेला तो आता अपशब्द. कधी कधी माणूस स्वभाव आहे म्हणून सगळ्यात जास्त एकच काम करायचं, समाधान. मला माहिती आहे या माणसामध्ये राग आहे, जास्त बघून नव्हतं. नंतर रागाचा फूल तिकडे असं उचलत जाईल, डोळे मोठे, तोंड मोठं, मान मोठी, अशी या गोंधळ झालाच. त्याची मुलं भीक मागत फिरू शकते. काय शब्दाचा वापर. आणि तो ती आपल्या उजाड झालेल्या वस्तीतून बाहेर पडून आनंद करो. हालेलुया. शेवटची परिस्थिती माणसाच्या पाठीमागे अशा परिस्थितीचा अनुभव होऊ शकतो. आपण देवाशी एक आहे ना, तर देव आपल्याशी पण एक आहे ना. देव आपल्या सगळ्यांना तो प्रश्न देत आहे. दावीदाच्या काही मुद्दे आहेत, खूप शिकणार आहे. हे स्वतःचे 150 अध्याय आहेत, पण एवढे व्यवस्थितपणा मार्गदर्शकासाठी आहेत. याचा सगळा विषय चांगल्यासाठी आहे, शापासाठी पण आहे, आशीर्वादासाठी, म्हणजे प्रत्येक विषयावर आहे. म्हणजे एक पहिलं मध्यस्थी पुस्तक काढलेलं आहे माहितीये तुम्हाला. आता नाही, धन्यवादीचं काढलं ते वेगळं, पहिलं जुनं सगळ्या विषयासाठी. त्याच्यात सगळ्या शब्दाबाबतीत वचन आहे. म्हणजे जसं तुम्हाला काही फायदा आहे
किंवा नुकसान आहे किंवा काही समस्या आहे, अशा प्रकारचं त्या मध्यस्थी पुस्तकामध्ये ती वचनं दिली आणि त्याच वचनानेच लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होत आहे. कारण मी कोणती प्रार्थना करतो आणि कोणतं काय करायचा निर्णय असेल तर प्रभूला सांगतो, तुझा महिमा सदैव असो मी पापी. माझ्या मनाची एकच प्रार्थना आहे, मी पापी, तू पवित्र आहे, तुझी इच्छा माझ्याद्वारे होऊ दे. बस एवढंच बोलत, बाकी काय नाही. कारण आपल्यासाठी मागण्यासाठी मोह उत्पन्न करला. जेव्हा आपल्या स्वतःला मागायचं असेल तेव्हा आपल्याकडे जर मोह असेल तेव्हाच ते मागू शकतो, पण मोह ठेवायचंच नाही. कारण येशूने आपल्या शिष्याला एकच स्वर्गीय बाबाची प्रार्थना दिली आणि लोकसमुदायाला पण तीच आहे. आज ती लोकसमुदाय पण तीच स्वर्गीय बाबाची प्रार्थना म्हणते, पण मोहात ते जास्तच आहे. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य आमच्या देव आमच्यामध्ये या जगाचंच राज्य आहे. जे शैतानाने राज्य दाखवले तीच राज्य सगळ्यांच्या जीवनात नाही. त्याच्या कष्टाची कमाई सुद्धा सांगते परक्याने. आजच्या काळामध्ये तसंच आहे, लोक कष्ट करतात, खाण्यापिण्या पाळण्या प्रोग्राम लग्न कार्यक्रम ठेवतात, अख्खा पैसा जमा करतात आणि तो कष्टाची पैसे कर्ज सगळीकडे. हा प्रश्न आहे. लग्न ठेवा, कार्यक्रम ठेवा, प्रोग्राम, कष्टाचा पैसा आहे की नाही, काही गरज आहे मिळवायची नाही. मी हे गोष्टी लोकांना सांगतो, ते वचनात तसं दिलेलं आहे. बायबल अशाच शिक्षणामध्ये दिलेलं आहे की जो आत्मपरिश्रम करेल पण मला माहिती आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ना, जशी प्रार्थना करतो बघा, पण मी सांगेल ते तुम्ही ऐकणार नाही. कारण आपण मोहामध्ये पडतात ना, तिथेच मोह नाही ठेवायचा, देवाच्या इच्छेचं पालन ठेवायचं. पहिलं देवाची इच्छा पुरी करा, त्याच्यानंतर देवाच्या इच्छेनंतर तुम्हाला काय पाहिजे ते मागू पण नका. म्हणजे नुसतं आठवण कर ते तुमच्या घरी पोचेल किंवा तुमच्या जोडीला. मी हर एक व्यक्तीच्या बाबतीत हे सांगतो, जसं प्रभूच्या वचनावर आपण चालल्यात ना, प्रभू येशू आपल्या पाठीमागे आहे आणि जो प्रभूच्या वचनात आणि शिक्षणात नियमात चालतो त्याच्या जीवनात मोठ्या प्रमाणात परमेश्वर आशीर्वाद करत असते. हालेलुया. सगळ्या बाजूने आशीर्वाद तुमच्या पाठीमागे येईल. अनुवाद 28:1-14 वचनापर्यंत इतका आशीर्वाद की तुम्ही विचार करू शकता. येथील संकट ते साथ अरुंद दरवाजाने जा, हर संकटातूनच देवाकडे वळ. जेव्हा संकटातून मनुष्य देवाजवळ वळतो तेव्हा देव त्याच्या जवळ वळतो. मला सांगा, पैसा, खाण्यापिण्या सगळ्याची प्रार्थना, पण कधी स्वर्गाविषयी प्रार्थना केली का? कधी केली स्वर्गाविषयी प्रार्थना कोणी? आज नाही आलं तर चालेल. आता फक्त लोकांना गरमीचं चिन्ह द्यायला, देवामध्ये असल्यानंतर माइंड फ्री असते, डोकं शांत असते. आणि देवाबरोबर नसेल ना ते डोकं जड होते आणि अस्वस्थ होते आणि त्याच्याने शरीर हीट होते. आता गरमी बघा, असं सांगत लोक, गरमी बघतात काय, प्रार्थना करत राहा, आपोआप गरमी निघून. तुम्हाला मी पहिल्यांदा किती वर्ष अगोदर सांगून ठेवलेलं होतं की दरवाजे बंद करा, पंखा बंद करा आणि जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करा. बरोबर सांगितलेलं ना. आता एसी लावून दरवाजे बंद करून पाहिजे होते तरी गरम होत. म्हणजे तुम्हाला मी एवढं शिकवतो की एवढं लढतात, होतात, जातात, तरी तुमचा विश्वास कधी होईल माहिती नाही. कधीतरी घरी जा, घरी म्हणजे डेली जातात, पण घरी असताना स्वतःचे 4 प्रमाणे तसं करा, मनाचे शब्द वाढ आणि असा विचार करा की मी इतक्या वर्षापासून या प्रार्थनेमध्ये आहे आणि प्रार्थनेत असताना एक गोष्टी या मला सांगितलेल्या नाही, ह्या गोष्टी घडत चालल्या, आता होत चालल्या, पुढे पण चाललेल्या. पहिली एक लिस्ट करा आणि त्याच्यावर तुम्ही स्वतः विचार करा की हे परमेश्वराचा शब्द होता आणि या टायमाला त्यांनी बोललेलं होतं. काही लिखे असेल तर त्यांना माहिती पडेल कोणत्या टायमाला बोललं, कोणत्या सालात. पण तो जो प्रश्न जो शोधला आहे
तर तुम्ही लोकांना जाहीर करू शकता आणि लोकांना ते वाचू पण शकता, कारण त्या तुमच्या छोट्याच्या साक्षीने अनेक लोकांचा प्राण वाचू शकते. योसेफाच्या जीवनामध्ये उत्पत्ती 50 अध्याय 20 पासून पुढे देवाने जी योजलेलं होतं अनेक लोकांचा प्राण वाचवा म्हणून, त्या देवाच्या इच्छा अशा होत्या. देव एखाद्याला निवडतो ना, तर लोकांच्या जीवनाची घडण प्रगती व्हावी म्हणून निवडतो. आम्ही झाल्यावर विचार नाही करायचा, व्हायच्या अगोदरच विचार करायचा. आता तुम्ही बघा योहान 15:4 मध्ये काय सांगते की तुम्ही माझ्यात राहा, मी तुमच्यात आहे. माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काय नाही करता येणार, असं प्रभू येशूचं वचन शिकवतं. मग तसं आहे, आता तुमच्या जीवनामध्ये काही चमत्कार आले गेले किंवा काहीतरी भविष्यवाणी सांगितलेली होती आणि या व्यक्तीच्या जीवनात असे घडले, एक चित्र तयार करा, पूर्ण ड्रॉइंग करा. हे झालेलं, हे घडलेलं, ते घडलेलं, ते घडलेलं, ते घडलेलं. मग आता आमचा विश्वास कुठे गेला? ही साक्ष आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये हमेशा कार्य करता आला पाहिजे. परिस्थिती अशी आहे, खरंच. कोल्हापूरला मी गेला ना, एक बाई आहे कोल्हापूरला, तिला कॅन्सर होता. तर तिचा फोन आला, मी फोनवर प्रवचन तिला दिलं, घाबरू नका काय नाही. हॉस्पिटल गेली, तत्पर माझं प्रवचन चालू होतो. त्या प्रवचनाने जाता जाताच तिचा कॅन्सर बरा झाला. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो, माझ्या बरोबर या. त्या बाईचा शब्द तुम्हाला एकच असा ऐकायला मिळेल की तुझ्या प्रार्थनेने माझा कॅन्सर. एकच बोलते ती, भेटल्यानंतर प्रार्थना कर सांगते आणि शब्द तिचा तो सांगितला. मी जेव्हा जेव्हा तिकडे जातो, भेटतो, तेव्हा शब्द तेच इथे एक आहे ना, तिचा कॅन्सर बस विचार. येशू आपल्या जोडीला आहे, हे नवीन जीवन आहे. महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला हे साक्ष देणं गरजेचं आहे. मी जेव्हा जाते तर ती स्वतः म्हणा पहिलं कृष्ण एकच शब्द, तुमच्याच प्रार्थनेने मी प्रवचन आहे तुझ्या लक्षात आहे. हालेलुया. मी सांगितलं देवाशिवाय काय. बघा, सगळ्या गोष्टी काही असू त्या देवाच्या गौरवासाठीच असतात, पण देवाचा प्रचार आपल्याकडून झालाच पाहिजे. ज्या आपल्या या प्रार्थना ग्रुपमध्ये, त्या प्रभूच्या पवित्र स्थानामध्ये, मध्ये इतके चमत्कार झाल्या. पण ही पांगळी चालायला लागली, पण तिने कधी सांगितलं नव्हतं मी आता किचन मध्ये काम करते, पण मी पांगळी होती. आता तिच्या नावाने तिला हाक मारतात. पहिलं तिला काय हाक मारत होते? असे आहे. एक लोकांच्या साक्षा अशा आहेत, पण त्या लपवून ठेवतात. अरे तुम्ही नवीकरण करा ना, नव्याने जन्म घ्या. जेव्हा नवीन व्यक्ती येतात ना, तेव्हा आमच्या जीवनातल्या हर एक व्यक्तीने साक्ष द्यावी. आम्ही एकाला 1000 दिले, एकाला 2 दिले, एकाला 5 दिले. त्यांनी 5 वयाने 2 वयाने कमाई केली, पण 1 वयाने झाकून ठेवलं. तेव्हा सांगतो, अरे दुष्ट दासा. मग तुम्हाला दुष्ट म्हणते परमेश्वर. हालेलुया. माझं मत असं आहे, ज्या परमेश्वराने तुमच्यासाठी बरं केलेल्या गोष्टी माझ्यासाठी आणि बरं झालेलं आहे, ते तुम्ही चुकीच्या रस्त्याप्रमाणे करू नका. कारण ते परत लूक 11:24 7 आत्मे आले तर शेवटचा फक्त त्या टायमाला अंत भेटतो, नाव नाही भेटतो. ही सगळ्या लोकांची परिस्थिती कशी. आज माझं एकच शिक्षण आहे, लोकांना जेव्हा मुलं बाळ किंवा काही नाही होत तेव्हा आपण प्रार्थनेला आणि एकदा मिळालं देवापासून दूर पळतात की परत कधी तोंड दाखवायची गरज नाही. कधी सगळ्यांशी विश्वासघात करा, तुमचा प्रश्न आहे, पण देवाशी विश्वासघात करू नका, कारण देवापेक्षा जगात कोण श्रेष्ठ आहे. माझं एक शिक्षण आहे, हमेशा देवाची स्तुती. मी तुम्हाला सांगतो ना, माझ्या छातीत पोटात खायचं बरोबर, मी जमिनीवर लोळायचा, 15 दिवस काम करायचा, 15 दिवस तसाच राहायचा.
केवढा प्रसंग, केवढी दुःख आली, आणि प्रभूने मला त्याच्या कार्यासाठी हा आजार दिले. जसा योहाना वले कोणाच्या पापामुळे, याच्या किंवा याच्या आई वडिलांच्या, याच्या काही देवाचं कार्य सिद्ध. माझ्या जीवनात तेच झालं. मला हा आजार आलेला होता छाती पोटाचा. 11 डॉक्टर चेक केले, पण कधी फरक काय पडला. हे पण तुमच्यासारखा असाच ताबोराष्ट्रामध्ये प्रार्थनेत आलेला बसलेला, पुढेच बसलेला. मला प्रार्थनेची खूप आवड आणि खूप शौक आहे. देवाच्या म्हणजे देवाच्या सहवासात राहणं किंवा देवाची प्रार्थना आहे, तिथे मन लावणं मला खूप इंटरेस्ट. मध्ये 18-20 मध्ये दिले की 2 किंवा 3 माझ्या नावाने जमलं, तिकडे मी हजर आहे. तिकडे देव आहे, मग मी देवाला भेटायचं असं असतं. तर त्या टायमाला असंच असताना डायरेक्टली नावासहितच मला सांगितलं, फादर मार्टिन, माझ्या छातीच्या आणि पोटाचा आजार, तर पवित्र आत्मा त्याच्यावर. खरोखर माझ्या अंगाला शान आली होती, अंगातला सुगंध होत होता की विचार करू शकतो. आणि मी हालेलुया बोलायचे तर लोक दडदड पडायचे. एवढं आवरण, बरेचशा गोष्टी त्याच्यामध्ये मी अनुभव घेतल्या. हल्ली पण आहेच, काही शंका नाही त्याच्यामध्ये, पण समोरच्या लोकांचा विश्वास नाही तर तो तिकडे कोणताच प्रश्न सुद्धा त्याला विश्वासही व्यक्ती लागतो. आणि ज्या विश्वासाने तुम्ही समोर उभे आहे, तर सामर्थ्य पण तुमच्या समोर. जीवनात अनुभव घ्या. कोणाच्या उजव्या बाजूच्या डोळ्यात कचर पडले, आपल्या हर एक व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आपल्या सर्वांना काही ना काही गोष्टीच्या मार्गात नेत असतो. परंतु त्याचे जे मार्ग आहेत ते आपल्याला सगळ्यांना दिसत, त्याचे मार्ग आपल्याला बरोबर देतो. कारण योहान 14:6 मध्ये त्यांनी सांगितले, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे असं प्रभू येशू सांगतो. आणि त्याच्या मार्गाकडे तो चालतो, त्याचं जीवन जो आहे तो पूर्णपणे चेंज करतो. योहान 14:6 येशूने त्यांना म्हटले, मार्ग, व सत्य व जीवन मीच आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनातल्या काही गरजा, समस्या, आपत्ती, दुःख, निराशा जे काय आहे ते पहिलं काय करा, देवाकडे समर्पण करा. कारण तोच आपला मार्ग आहे, मी नाही तुम्ही नाही. आणि त्याची मार्ग जेव्हा आपण घेतात, त्याच मार्गाने आपल्याला त्याचं राज्य भेटतं. त्याच्यावर कोणी पण दया न करो, त्याच्या अनाथ मुलाची ते कोणाला सुद्धा कीव न येवो. त्याच्या वंशाचा उच्छेद हो, भावी पिढी त्याचा नामनिर्देश न हो. उच्छेद हो, भावी पिढी त्याचा नामनिर्देश न हो. 14 त्याच्या वाढवडिलांच्या नीतीचे परमेश्वराला स्मरण राहो, त्याच्या आईचे पातळ काढून टाकीने न जाऊ. म्हणजे आता वचनाच्या द्वारे जी काही मार्ग दिले किंवा शिक्षण दिले किंवा ते नियम दिले, कशी बनवायचे तुम्हाला सांगा. आम्ही पवित्र बनत नाही, आम्ही नेहमी अपवित्र बनतो. जर देवाने काही गोष्टी आपल्यासाठी ठेवल्या न, जर मनापासून तुम्ही जर ती प्रार्थना करत आहे की तुमचं राज्य आम्हाला दे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे मला जीवन जगण्यास कृपेचं दान दे, तर त्यावेळेला तो पवित्र आत्मा तुमच्या जवळ येतो आणि त्याच आत्म्याच्या द्वारे तुमच्या शांतीला एक मजबूती दगदग नाही करत. आणि इतका मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही अभिषेकाने भरले जाते की तुम्हाला कळेल की देवाचं राज्य मला मिळालं. परमेश्वरापुढे सदा राहू, तो पृथ्वीवर त्यांचे स्मरण नाहीसे करो. वचन 16 कारण त्या मनुष्याने दया करण्याची आठवण ठेवली नाही, तर ती दरिद्री व दुःखी माणसांचा वध करण्यासाठी तो त्यांच्या पाठीस लागला.
आता तुम्हाला माहिती आहे की बरेचसे लोक असे आहेत, आता आपण गरीब गरजवंतांना मदत दान धर्म करतो, पण काही लोकांना ते पटत नाही आणि आवडत नाही. तर तिकडे देवाने अशा पद्धतीचं जे शिकवण ठेवलेलं होतं, दाविदाच्याद्वारे काही सांगितलेलं होतं, ते आज या पवित्र शास्त्रामध्ये आहे. कधी कधी कशाला ते दान धर्म, कशाला हे करायचं? अरे जर तसं नसतं ना तर देवाने पृथ्वीमध्ये एवढं करायची गरज नव्हती. गरीब पण त्यांनीच ठेवलेले आहे, गरीब आणि श्रीमंत देवाच्या हातात. पण आपल्याला शिकायचं आहे ना ते आत्म्याने शरीराने शिकायचं. वचन 17 शाप देण्याची त्याला आवड असे म्हणून तो शाप त्यालाच लागो. आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे म्हणून तो आशीर्वादाला नको. प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न आहेत, बरोबर. एखाद्याला शापच द्यायची सवय, काय असलं आणि बुद्धी काय म्हणते. हा, एखाद्याला आशीर्वाद द्यायचा आहे, आता मला आशीर्वादाची सवय या आशीर्वादच मिळेल, कारण आशीर्वादाच्या द्वारेच प्रत्येक प्रश्न सुटतात. शापाने रिटर्न येते. शाप कोणी कोणाला देऊ नये, कारण स्तोत्र 7:15 वचन, दुसऱ्यांना खड्डा खोदणारा स्वतः त्या खड्ड्यात पडतो. समजलं? आपण अशी लोक आहेत, अद्याप आपल्याला देवाची खरी माहिती नाही आणि कधी पण माहिती केलेली पण नाही. कोणता मनुष्य 100% देवाबरोबर चालत असतो. आता तुम्ही माझ्या बरोबर सांगितलं चला, नाही जमणार तुम्हाला, काही ना काही पुढे उभे राहणारच, कारण तो एक अशुद्ध एक आत्मा असतो, त्याला पक्का माहिती आहे की याला पुढे न्यायचं नाही, फिरवायचंच आहे. मग तो फिरवत 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 राहील आणि मग तुमचं नुकसान करून जाईल. त्याला कसं आहे माहितीये का, तुम्ही जेव्हा प्रार्थनेला येतात मग कोणाची मैत्री किंवा संगत नाही करायची, फक्त देवच, देवाची संगत, देवाची मैत्री एवढंच घ्यायचं, हात जोडायचं, निघून जायचं आपल्या कामाला आपल्याकडे. पण जेव्हा या बाहेर उतरतानाच तुमचं बोलणं सुरू आहे, तिथेच तुम्हाला पकडतं. मी काय घ्यायला आलाय? आशीर्वाद घ्यायला. मी काय घ्यायला आलाय? माझ्या जीवनाच्या काही सगळ्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्या आणि देवाचा आशीर्वाद मला मिळावा. मी हे हेतू मी माझ्या परमेश्वराच्या हातात ठेवलेले, माझ्या सर्व गरजा त्याला माहिती होत्या. आणि पण मी गेलो तर गरजा जाऊ दे, काय गरज नाही. म्हणून आपल्याला प्रार्थनेच्या काळामध्ये अशी प्रसंग येत असतात. प्रार्थना अशी नाही, मी बोललो ना, मी पहिल्याच दिवशी प्रार्थना केली तर अरे पवित्र आत्मा पण घेतला. छातीच्या आणि पोटाच्या आजारात तो बराच झाला आणि गिफ्ट पण घेऊन. मग आम्ही अद्याप जर गिफ्ट घेतलं नसेल तर पुढची प्रगती कधीच होणार. लक्षात ठेवा, ती आपण रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती काही. त्यासाठी शाप देणे त्याचा पेरा बनला होता. म्हणून ती त्याच्या पोटात पाण्यासारखी व त्याच्या हाडात तेलासारखे भिजून जावो. हाडामध्ये पण तेल जाते, पोटामध्ये पाणी गरमीचा जास्त वाटते. असं तो सांगते. तर वचने कोणी ते त्यांना पांघरावरच्या वस्त्राप्रमाणे हो, नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे ते त्यांना जपून राहू. म्हणजे आपल्या सगळ्यांना सावध राहायचं. जर आपण चुकीवर असतात, देवाच्या नियमावर नसतात तर अशा घटना होऊ शकतात. वचन 20 माझ्या विरुद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ मिळो. कसे की परमेश्वराकडून त्यांना वाईट बोलणारा विचारांना देव त्यांना तो देतोच. आपण शांत राहायचं, देव सगळं करतो. वचन 21 हे परमेश्वरा, हे प्रभू, तू आपल्या नावाकरिता मला वागवून घे. तुझी दया उत्तम आहे म्हणून तू मला सोडली. आपण देवामध्ये आहेत, वचनात आहे, शिक्षणात आहे, तो देव आपल्याला सोडणार. आपण कोणाचं वाईट केलंच नाही तर आपलं वाईट होणार नाही.
जसं वाईटाकडे तुम्ही वळता तर वाईट होते, चांगल्याकडे वळता चांगलं होते. वचन 22 कारण मी दीन व दरिद्री आहे. मी दीन व दरिद्री आहे आणि माझे हृदय घायाळ झालेलं आहे. वचन 23 वाढल्या सावलीप्रमाणे मी चाललो आहे, मी डोळाप्रमाणे पुसकावणीला जात आहे. हालेलुया. आज प्रत्येकाला शिकायचं आहे, वचनाने शिक्षणाने नियमाने वागायचं आणि तिकडूनच देवाचा आत्मा बनायचा. वचन 24 उपासाने माझे गुडघे लटपटत आहे. उपासाने माझे गुडघे काय, माझे शरीर शीत झाले आहे. वचन 25 मी लोकांस निंदेचा विषय झालो आहे, मला पाहून ते मानहानीतात. असं होते, आम्हाला पण लोक तसंच. अरे ती दाविदाच्या जीवनात जे घडलेलं आहे ते तुमच्या आणि माझ्यामध्ये ते सुरुवात आहे. अरे बघू नका, तुम्हाला जर राग येते ना की ही व्यक्ती बरोबर नाही तर त्याच्यावर बघू नका. बघितलं ना बापरे हालत खराब होणार, तुमचं मन तुटलंच आहे. अरे चाललंय तर चालू दे, होते ते होऊ दे, धन्यवाद द्यायचं, स्तुती करायचं, प्रभूचं काम करायचं. वचन 26 हे परमेश्वरा माझ्या देवा मला सहाय्य कर, तू आपल्या दयेस अनुसरण मला कर. हालेलुया. ईश्वरा आपण सांगत मला सहाय्य कर, तुझ्या दयेचं अनुसरण मला काय कर. वचन 27 हे परमेश्वरा या तुझा हात आहे, हे तूच केले आहे असे ते जाणू. वचन 28 ते शाप देतात पण तू आशीर्वाद देतोस, ती उठती तेव्हा लज्जित होती परंतु तुझा सेवक हर्षित होईल. आज आपण खरोखर ख्रिस्तामध्ये वचनात आहे, शिक्षणात आहे, तितका आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. वचन 29 माझे विरोधी अपमानाने व्यक्त होती, झगड्याप्रमाणे ती लज्जा पांघरती. वचन 30 मी आपल्या तोंडाने परमेश्वराचे मी आपल्या तोंडाने परमेश्वराचे पुष्कळ उपकार स्मरण करीन. लोकसमुदायात त्याला स्तुती. वचन 31 कारण दरिद्रांचा जीव दोषी ठरविणारे जे आहे त्यांच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा असतो. आपण चांगलं केलं तर चांगलं भेटेल, वाईट केलं तर. जर परमेश्वर आपल्या जोडीला आहे तर आपल्याला कशाला चिंता लागणार, कशाला भीती येणार. हालेलुया. परमेश्वर एका गावावर मारलं तर दुसरा तुम्हाला निंदा करतात, शेअर करतात, त्याच्यासाठी 12:21 पर्यायी वाईटाने चिंतला जातो. तर या सगळ्या गोष्टी बायबलच्या भरपूर आहेत, म्हणून आपल्याला सक्त व्हायचं आहे. जेवढी वेळ देवासाठी वापरता येते तेवढं वापरा. देवाचा स्वभाव, देवाची गुण, देवाचं शिक्षण जर आपण घेत असेल तर आपल्या स्वतःला समाधान मिळेल, नसेल तर आपल्या जीवनात समाधान नाही. तर आपण छोटीशी प्रार्थना करू. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुद्धा दिवसाबद्दल तुझ्या आभार म्हणतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. सर्व मंत्री लोक, आमदार, सर्व पोलीस लोक, मिलिटरी लोक, ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया.